दौंड तालुक्यातील पाटसमध्ये गोळीबाराची घटना घडली। त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या 18 आरोपींवर गुन्हे दाखल केले। त्यापैकी 10 जणांना ताब्यात घेतलं। या आरोपींची पोलिसांनी परिसरातून परेड काढली आणि नागरिकांना दहशतमुक्त होण्याचं आवाहन केलं। भर दिवसा गोळीबार करून गावात दहशत पसरवणाऱ्या या आरोपींना यवत आणि पाटस पोलिसांनी चांगलाच धडा शिकवताना या आरोपींची शनिवारी संध्याकाळी पाटस पोलीस चौकी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक अशा वेगवेगळ्या चौकातून धिंड काढत परेड काढत गावातून जनतेसमोर आणले। पाटस पोलीस या निमित्ताने ॲक्शन मोडवर गेल्याचा संदेश परिसरात पोहोचला असून शुक्रवारी ही घटना घडली होती। शुक्रवारी लक्ष्मी बापू गर्दडे या कॉम्प्लेक्स समोर झालेला गोळीबार, या गोळीबाराने पुणे जिल्हा हादरून गेला होता। यानंतर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अगदी ऊसाच्या शेतापासून ते वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसलेल्या ठिकाणापासून 10 आरोपींना जेरबंद केलं होतं। त्यानंतर त्यांची परेड काढण्यात आली। दिवसा गोळीबार करणारे हेच लोक आहेत असा संदेश देत पोलीस कठोर कारवाई करू शकतात असा संदेश जनतेला देण्यासाठी पोलिसांनी ही परेड काढली होती। राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह, दौंड।